महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू असताना पर्यटक या मुसळधार पावसामध्ये फिरण्यासाठी बाहेर पडत असतात। महाराष्ट्रातल्या सध्या पर्यटक धरणांमध्ये सेल्फी काढण्यामध्ये काहींचा पाय घसरल्यामुळे अशा दुःखद घटना घडल्यात। प्रशासनाकडून वारंवार सतर्कतेचा इशारा देऊन सुद्धा तरी देखील पर्यटक नागरिक बेजबाबदारीने का वागतात असा प्रश्न उपस्थित होतोय। तसेच नाशिकमध्ये देखील 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता। रामकुंड परिसरात 2 दिवसांपूर्वी एक कुटुंब आपलं विधिवत पूजा करण्यासाठी आलं असताना एका युवकाचा पाय घसरून तो पाण्यात वाहून गेला। यामुळे रामकुंड परिसरात गंगाघाट नदीच्या काठी व्यापारी असेल, पर्यटक असेल यांना बंदी घालण्यात आली आहे। मात्र गंगाघाट परिसरात पाण्याची पातळी वाढलेली असताना या ठिकाणी चारचाकी दुचाकी स्वतः आपला जीव मुठीत घालून गाडी धुताना दिसताय। जर अनुचित प्रकार घडला तर याला जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित होतोय। न्यूज वर्ल्ड मराठीसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक।